संपूर्ण महाराष्ट्रात परवा महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट ह्या काही ठिकाणी एकत्रित महायुती म्हणून लढले, काही ठिकाणी स्वतंत्र म्हणून लढले. पण आज महापौर उपमहापौरच्या ज्या निवडी पाहता जिथं युती झालेली आहे तिथं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या या सर्व घटक पक्षांना एकत्रित करून सत्तेत येण्याचा प्रयत्न दिसतोय कुठेतरी. आणि त्याचप्रमाणे आज पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत. त्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 4 गण आणि पंचायत समितीचे 8 गण अशा निवडणुका आज सुरू असताना प्रदीप आप्पा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली व भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीचा त्यांनी पाठिंबा देऊन दोघांची ताकद एकत्रित करून या निवडणुकीला, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं एक त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी बिनशर्त आम्हाला पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीला आम्हाला त्यांनी सहकार्याची भूमिका या पलूस तालुक्यात दाखवली. आणि त्या संदर्भात काही लोकांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं की आम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तर वस्तुस्थिती तशी पाहता की असा काही विषय नाही, आपला महायुतीचा घटक पक्षच आहे. प्रदीप आप्पा कदम, पृथ्वीराज देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, शरदभाऊ लाड हे सर्व नेते मंडळी एकत्रित बसून चर्चा करून युतीच्या आपल्या कुठल्याही एखाद्या वाट्यात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य म्हणजे समाविष्ट करून घेऊन आम्ही त्याचा पलूस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि इथून पुढे आम्ही हातात हात घालून काम करण्याचं महायुती म्हणून प्रयत्न करतो.